नुकतेच नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या आदिवासी सांस्कृतिक समागम कार्यक्रमात भारताचे केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शहा यांनी अनुसूचित जमाती समाजाचा उल्लेख वारंवार वनवासी असं केल्याने देशभरातील आदिवासी समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे। याच पार्श्वभूमीवर देशातील विविध आदिवासी संघटनांनी संविधान चौकात आंदोलन केले आणि राष्ट्रपती महोदयांकडे निवेदन सादर करून अनुसूचित जमाती समाजाला वनवासी म्हणून संबोधण्यास कायदेशीर बंदी घालण्याची मागणी केली आहे। तसेच आदिवासी समाजाचे डिलिस्टिंग न करता त्यांच्या स्वतंत्र ओळखीला मान्यता देणारा धर्म कोड लागू करण्यात यावा अशीही मागणी करण्यात आली आहे। मागण्या सर हे आमचं हे आहे का सर्वप्रथम लॉर्ड बुद्ध चॅनलचा मी धन्यवाद करतो आणि मी माजी सैनिक राजेंद्रजी यात्राम सावनेर कळमेश्वर विधानसभा प्रमुख गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि आमचा हा संपूर्ण आदिवासी समाज ह्या गृहमंत्री भारत देशाचे अमित शहाजी आहे ज्याने जे आम्हाला वनवासी संबोधून सने आमची जे बेइज्जत केलेली आहे, माझा अपमान केलेला आहे, आमच्या समाजाचा अपमान केलेला आहे, तर ह्या अपमान बर्दाश्त नाही करावा म्हणून सने आम्ही ह्या गोंडवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र काँग्रेस गोंडवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र प्रदेश कडून आम्ही ह्या एक धरणा आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि याच्या माध्यमातून डिस्ट्रिक्ट कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देऊन राहिलो।